22 फेब्रुवारीपर्यंत 48 लोकसभा व 288 विधानसभा प्रत्येक बूथवर युवाशक्ती कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेले जनसंपर्क अभियानाअंतर्गत 25 ऑगस्ट रोजी युवा वॉरियर्स मेळावा व युवा मोर्चा शाखा फलकाचे अनावरण व भव्य रॅली कार्यक्रम मूर्तिजापूर येथे पार पडला। कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, जयंत मसने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, राधा तिवारी, रितेश सबासकर, बाबूभाऊ देशमुख, राजू काकड, पप्पू मुळे, योगेश कोंदनकार, हर्षल साबळे, कुरुम सर्कल प्रमुख संतोष सिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम अकोला नाका व वीर भगतसिंग येथे युवा मोर्चा शाखा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। अकोला नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोस्ट ऑफिस, टाउन स्टेशन ते वीर भगतसिंग चौक ते भागधारक भवन पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली व तदनंतर भागधारक भवन येथे आयोजित युवा वॉरियर्स मेळावा कार्यक्रम पार पडला। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी शासनाने ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा निर्णय दोन्ही समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप केला। अकोला जिल्ह्यात 5 विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी 10,000 अशी सुमारे 50,000 युवा वॉरियर्सची नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगून यामध्ये युवक युवती, कला, क्रीडा, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील आवड, छंद याची माहिती संकलन करण्यात येणार। युवा वॉरियर समाज माध्यमावर ऑनलाईन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी कधी घटना घडली नाही। एखाद्या केंद्रीय मंत्री मोद्यांना या पद्धतीने अटक करणे, या पद्धतीने त्यांच्या जेवतानी ताट विसरणे, जेवण सुद्धा करू न देणे, या उभ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे। आणि काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यालय तोडले, काही ठिकाणी जाळले। यानंतर जर अशा घटना घडल्या तर भाजप सुद्धा तेवढ्याच ताकदीने आमच्या कार्यालयात असं कोणी जर आलं आणि आम्हाला पुन्हा चॅलेंज केले तर आम्ही तेवढ्याच पद्धतीने त्यांचाही विरोध करू आणि जे परिणाम होतील त्याची जबाबदारी त्यांची राहील, आमची राहील। मूर्तिजापूरमध्ये युवा वॉरियर्स आणि युवा भाजपानी, युवा मोर्चानी प्रचंड उत्साहाने 10,000 युवा वॉरियर्स तयार करण्याचा निर्णय घेतला। पुढच्या 1.5 महिन्यामध्ये आमदार हरीश पिंपळेच्या नेतृत्वामध्ये सर्व गावात, सर्व वॉर्डामध्ये, नगरपालिकेमध्ये, गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये युवा वॉरियरच्या शाखा तयार होतील आणि 18 ते 25 वयोगटाचे 10,000 युवा कार्यकर्ते तयार होतील, अशी या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। तालुक्यातील अनेक जणांना बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात पक्षप्रवेश देण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येत भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये अनेक विषयांना, युवा युवतींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही काम करतो। अनेक विषय राज्यात प्रलंबित आहेत आणि त्यामुळे युवा आज दुःखी आहे, विद्यार्थी दुःखी आहे, विद्यार्थिनी दुःखी आहे। त्यांच्या प्रश्नांसाठी तर युवा मोर्चा काम करतोच आहे, पण त्याचबरोबरीनं 18 ते 25 वयोगटातला जो युवा आहे, जो प्रचंड प्रगल्भ युवा आहे, त्याला या प्रवाहात आणलं पाहिजे। हातात हात घेऊन त्याला विश्वास दिला पाहिजे की राजकारण चांगलं आहे। कदाचित काही राजकारणी वाईट असू शकतील, पण चांगली लोकं तुलनेनं राजकारणात आली तर राजकारणसुद्धा चांगलं होऊ शकते, त्याची दिशा बदलू शकते आणि लोकशाही सुदृढ होऊ शकते। यासाठीचा प्रयत्न म्हणजे युवा वॉरियर्स आहे। 18 ते 25 वयोगटातल्या युवांना जोडून प्रत्येक वॉर्ड स्तरापर्यंत आम्ही या शाखा तयार करत आहोत। कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण अशा असंख्य क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या युवांना आम्ही एकत्र आणून युवा वॉरियर्सचं गठन करतो। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।